आज स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांनंतर अंदमानला आपण कसे आलो आणि देश स्वतंत्र होण्याआधी 40 वर्ष विनायक दामोदर सावरकर नावाचा माणूस अंदमानला कसा आला, इथून आजच्या आपल्या निरूपणाची आणि विवेचनाची सुरुवात आहे. याचं कारण आम्हाला तुम्हाला तो अनुभव द्यायचा आहे, जो अनुभव 125 वर्षांपूर्वी 1910-11 साली इथे येताना सावरकरांनी घेतला. तो अनुभव जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत आपल्याला किंमतच कळणार नाही ज्या स्वातंत्र्यात आपण जगतोय त्याची. ते स्वातंत्र्य काय आहे हे जर आपल्याला कळायचं असेल तर पारतंत्र्य कसं होतं, पारतंत्र्य किती भीषण होतं, पारतंत्र्य किती भयानक होतं, किती दाहक होतं, हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि ते जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला या स्वातंत्र्याची किंमत कळेल. याचं सगळ्यात मी स्वातंत्र्याची किंमत नाही असं का म्हणतो, याचं कारण असं की आपण किती चटकन बोलून जातो. बघा, आपण बोलता बोलता काय म्हणतो, 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य हे काही दान किंवा भीक नाहीये जे मिळतं. 1857 ते 1947 90 वर्ष या देशामध्ये हजारो क्रांतिकारक लढत होते, पिचत होते, झिजत होते, ज्यांच्यावरती वेगवेगळ्या केसेस भरल्या जात होत्या, ज्यांना अंदमानला आणलं जात होतं, ज्यांना मंडालेला ठेवलं जात होतं, काहींना तिथेच त्यांच्यावरती मारहाण करून त्यांचा जीव घेतला जात होता. असे लाखो क्रांतिकारक त्यांनी बलिदान दिलं, ते हुतात्मा झाले आणि त्यांच्या हौतात्म्यातनं 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांकडून आपण स्वातंत्र्य मिळवलं. ते जे मिळालं आपण घोष लावतो ना, हा त्या 90 वर्षांची लढाई लढणाऱ्या सगळ्या क्रांतिकारकांचा अपमान आहे. हे काय आहे, हे कसं आहे, हे सगळं आपण समजून घ्यायचंय आणि हे समजावून सांगण्यासाठीच्या आमच्या अंदमान बोलवते या यात्रा आहेत. म्हणून मुद्दाम तुम्हा सगळ्यांना सांगायची भूमिका हीच आहे की काय झालं 100 वर्षांपूर्वी, काय परिस्थिती होती. 100 वर्षांपूर्वी सावरकरांना जेव्हा अंदमानामध्ये आणलं तेव्हा कसं होतं अंदमानमध्ये काय होतं आणि मुळात काय मेंटॅलिटीनी तो माणूस इथे आला. आपण सगळेजण इथे फिरायला आलेलो आहोत, आपण सगळेजण इथे अंदमानचं अप्रतिम निसर्ग सौंदर्य बघायला आलेलो आहोत. पण 100 वर्षांपूर्वी जेव्हा विनायक दामोदर सावरकर इथे आले तेव्हा काय परिस्थिती होती. साधा त्यांच्या कोर्टातल्या प्रसंगापासून मी सुरुवात करतो. एखाद्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स कसा असतो बघा. सावरकरांना जेव्हा 50 वर्षांच्या 2 जन्मठेपा सुनावल्या गेल्या, त्यांना असं सांगितलं की आता इथून पुढे 50 वर्ष तुम्हाला अंदमानामध्ये जायचं आहे, तेव्हा त्या न्यायाधीश असे बसलेले होते आणि ते न्यायाधीश त्या न्यायासनावरून सावरकरांना शिक्षा सुनावत होते. आणि ते जेव्हा शिक्षा सुनावून त्यांची पूर्ण झाली तेव्हा सगळ्यांचे श्वास असे रोधले गेले की आता सावरकर काय सांगतायत, आता सावरकर काय बोलतायत, ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आणि त्या शिक्षेला काहीतरी एक उत्तर द्यावं म्हणून सावरकरांकडे सगळ्यांनी बघितलं. आणि सावरकरांनी पहिली जी कमेंट दिली, सावरकरांनी पहिला जो रिप्लाय दिला, पहिलं त्यांचं जे मत दिलं ते इतकं साधं, इतकं सोपं आणि इतकं महत्वाचं होतं. त्यांनी काय विचार केला, 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची शिक्षा मिळालेला एखादा माणूस काय विचार करतो, काय विचार करू शकतो हे ऐका. सावरकर म्हणाले की मला अभिमान याचा वाटतो की न्यायाधीश जे आहेत ते ब्रिटिश आहेत, ते इंग्रज आहेत. त्यांनी ज्याला शिक्षा दिली आहे तो एक हिंदू आहे, तो एक धर्माभिमानी हिंदू आहे. आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये असा सिद्धांत आहे की एकदा जन्माला आलेला माणूस एकदाच मृत्यू पावतो. त्याचे 2 जन्म किंवा 2 मृत्यू, हे एक मृत्यू पावल्यानंतर मग दुसरा तो पुनर्जन्म घेतो आणि मग येतो. साधारणपणे जन्मठेप या शब्दाचा जो विचार तुम्ही कराल तर एका जन्मास 1 जन्मठेप असते, म्हणजे 25 वर्षांची 1 जन्मठेप इथवर मी मान्य करू शकतो. पण माझ्या एका जन्मामध्ये ख्रिश्चन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, ख्रिश्चन ब्रिटिश न्यायाधीशांनी मला 2 जन्मठेपांच्या शिक्षा सुनावल्या. याचा अर्थ मी अभिमानानं असं सांगतो की तुम्ही ब्रिटिश लोकांनी आमच्या हिंदू धर्मातला पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य केला. कारण एका जन्मास 1 जन्मठेप हा आमच्या धर्माचा न्याय आहे. आमच्याच धर्मात असं सांगितलंय की पुनर्जन्माची संकल्पना ही आमच्या धर्मात आहे. आमच्या धर्मातली पुनर्जन्माची संकल्पना या न्यायदानाच्या निमित्तानं ब्रिटिशांना तुम्ही मान्य तर केलीत. काय पॉझिटिव्ह विचार करतो एखादा माणूस बघा.
एखाद्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स काय असतो. मी अनेक माझ्या मानसोपचार तज्ज्ञ मित्रांना विचारत होतो. मागच्या आता संभाजीनगरचे डॉक्टर विनय बाराळे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, ते आमच्यासोबत अंदमानला आले होते मागच्या ट्रिपला. त्यांच्याशी मी चर्चा करत होतो. तर बोलता बोलता त्यांना मी असं म्हणालो की काय हो, इतका तुमचा, त्यांचा जवळपास 30-40 वर्षांचा सगळा तो अनुभव आहे. आणि त्या अनुभवातनं मी त्यांना असं विचारलं की एखाद्या माणसाला जर असं सांगितलं की बाबा रे, आता इथून पुढे 50 वर्ष 7x11च्या एका कोठडीत आम्ही तुला बंद करून ठेवणार आहोत. त्या 7x11च्या कोठडीमध्ये संध्याकाळी 7 नंतर बंद केल्यानंतर ती कोठडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6-7ला उघडणार. ते 12 तास, ते 11 तास तुला शौचाला जायचं असेल तर ते सुद्धा त्या कोठडीत ठेवलेल्या एका भांड्यात तुला शौच करायला लागणार. त्याच्यासाठी तुला बाहेर जाण्याची परवानगी नाही. ते शौच बाहेर टाकून देण्याची परवानगी नाही. रात्रभर त्याच वासात तुला तिथे बसायचं आहे. अशा परिस्थितीत 50 वर्ष जर एखाद्या माणसाला काढायला सांगितली तर त्या माणसाचं काय होईल? त्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतील? त्याच भांड्याच्या बाजूला एक दुसरं भांडं ठेवलंय, ते त्याच्या पाणी पिण्यासाठी आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत त्याच्या पोटावरती, त्याच्या पचन संस्थेवरती भयंकर परिणाम झालेत. अशा वेळेस एखादा माणूस कसा जगू शकेल? एखाद्या माणसाच्या मनावर काय परिणाम होतील? हे जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की 2-3 पॉसिबिलिटीज आहेत म्हणे अशा परिस्थितीत. एकतर तो माणूस वेडा होईल, दुसरं तर 50 वर्षांची शिक्षा आहे, म्हणजे 50 वर्षांनंतर जिवंतपणे आपण परत जाऊ की नाही याची शाश्वती नाही. त्याच्यामुळे तो माणूस स्वतःच आत्महत्येचा विचार करेल. ते जेव्हा मला हे सांगत होते त्याच्या दुसऱ्या दिवशी मी भाषणात असं म्हणालो की या दोन्ही शक्यता सावरकरांबद्दल घडल्याच नाहीत. याच्यापेक्षा वेगळंच तिसरंच काहीतरी त्यांच्यासोबत घडलं. माझी जन्मठेप नावाचं जे पुस्तक त्यांनी लिहिलंय, त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच सावरकरांनी असं म्हटलंय की जेव्हा मला कळलं की आता 50 वर्षांच्या 2 जन्मठेपा मला भोगायच्या आहेत, तेव्हा सगळ्यात आधी माझ्या मनामध्ये काय विचार आला, तर आत्तापर्यंत इतका वेळ माझ्या सगळ्या क्रांतिकारक योजनांमुळे मला मिळालेलाच नाहीये. अशा वेळेस जो वेळ मिळणार आहे त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचे विचार माझ्या मनामध्ये सुरू झाले. आणि मला कारागृहात आणून डांबलं गेलं. म्हणजे मुंबईच्या कारागृहात शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईच्या कारागृहात मला आणलं. आणि तिथे आणल्यानंतर तो जो बंदिवान होता, तो बंदिवान जेवण घेऊन आला. तो जेव्हा जेवण घेऊन आला तेव्हा मी त्याला असं म्हणालो की हे इतकं चांगलं जेवण, पोळ्या बिळ्या बरे दिसत आहेत, आता इतकं चांगलं जेवण मला नको, कारण इथून पुढे 50 वर्ष अंदमानामध्ये माती मिसळलेल्या घाणेरड्या कुचक्या पोळ्या मला खायला लागणार आहेत. त्याची तयारी म्हणून आत्तापासूनच तसं अन्न आणून द्यायला सुरुवात कर.